नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारणाऱ्या काँग्रेसमध्ये आपल्या नेतृत्वाने नवी ऊर्जा निर्माण करणाऱ्या देशव्यापी पदयात्रांच्या माध्यमातून काँग्रेसची नाळ पुन्हा एकदा जनतेसोबत जोडण्यात यशस्वी झालेल्या आणि एक परिपक्व राजकारणी म्हणून झपाट्याने पुढे आलेल्या राहुल गांधींनी आता लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद स्वीकारत आपण पुढच्या आव्हानांसाठी काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिलाय। राहुल गांधींनी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे अशी विनंती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी याआधीच त्यांना केली होती, परंतु आपण त्यावर विचार करू असे मोघम उत्तर देत त्यावेळी राहुल गांधींनी भूमिका घेण्याचे टाळलं होतं। त्यामुळे राहुल गांधींना कोणतीही जबाबदारी नको, जबाबदारीपासून ते पळ काढतात असे आरोप होऊ लागले होते। त्यासाठी आधीच्या काही घटनांचे दाखले दिले जात होते। राहुल गांधी देशात कमी आणि विदेशात सुट्टीसाठी अधिक काळ राहतात असाही आरोप होत होता। या सगळ्या आरोपांना शांत करत अखेर राहुल गांधींनी लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले। विरोधी पक्षनेता हे एक घटनात्मक पद आहे। विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो आणि काही विशेषाधिकार देखील प्राप्त होतात। सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची सक्रिय भूमिका ही सरकार इतकीच महत्त्वाची असते। विरोधी पक्षनेता हा विविध संयुक्त संसदीय समित्यांचा देखील भाग असतो। विरोधी पक्षनेता सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडी, केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय, केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोग, निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्यासारख्या संस्थांच्या प्रमुखांची नियुक्ती करणाऱ्या समितीचा सदस्य असतो। लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी या सगळ्यांच्या निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर बसतील। त्यांना सरकारच्या कामकाजाचा सतत आढावा घेण्याचाही अधिकार असतो। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांना पत्र लिहून राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्याबाबत कळवले होते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।